राज्यभरात माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसून येतोय। सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन करताना पाहायला मिळत आहेत। गणेश चतुर्थीप्रमाणेच माघी गणेशोत्सवाला देखील मोठा उत्साह तरुणाईंमध्ये वाढताना दिसून येतोय। ठाण्यातील लुईसवाडी येथील रंगीला मित्रमंडळाच्या वतीने माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळातील सर्व सदस्यांच्या वतीने आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन हे पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। धर्मवीर आनंद दिघे यांनी सांगितल्याप्रमाणे उत्सव एकत्रित साजरी करण्याची परंपरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसतायत। रंगीला मित्रमंडळाचा 5वं वर्ष असून या मंडळामार्फत सर्व धर्मातील लोक एकत्र येत धार्मिक विधी करत गणेशोत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम आणि समाज उपयोगी शिबिराच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा केला जातो, अशी प्रतिक्रिया माजी महापौर स्थानिक माजी नगरसेवक अशोक वैती यांनी दिली आहे। रंगीला मित्रमंडळ तर्फे यावर्षी देखील गणेशोत्सव माघी गणेशोत्सव साजरा केला जातो। गेल्या 5 वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो। या उत्सवामध्ये सर्व धार्मिक विधी असतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारचा एक चांगला मंडळाच्या वतीने कार्यक्रम दिला जातो। विभागातले सर्व समाजातील लोक एकत्र येऊन हा उत्सवाचं दर्शन असेल, उत्सव साजरा करण्यासंदर्भात असेल, एकत्र येतात। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील कायमस्वरूपी ती पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आणि यशस्वीपणे पुढे गेलेली आहे। आपण पाहिलं असेल की कोरोना काळामध्ये देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी काय आदेश काढले होते, जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, जे धार्मिक कार्यक्रम आहेत, ते सर्वांचं पालन करून आपण हा उत्सव साजरा करावा असे प्रकारचे आदेश दिले होते। वाद्य देखील असेल, जे वाद्य लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन वाद्य वाजवावे। मग ते कुठलंही असो, आपलं धार्मिक ढोल असे आहे किंवा मग भजन मंडळीचं असेल, मृदुंग टाळ वगैरे, किंवा मग ब्रास बँड असेल, बँजो असेल, असे अनेक वाद्य एकनाथ शिंदे साहेबांनी नियमानुसार करा आणि लोकांना कुठलाही त्रास होणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिल्या होत्या। आणि त्या सूचनेप्रमाणे या विभागात देखील शिंदे साहेबांचं फार लक्ष असतं। छोटे छोटे कार्यक्रम असो, धार्मिक असो किंवा कोणतेही असो, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नेहमी असतो। कधी आता थोडासा त्यांना बिझी असतात, पण नक्की विचारपूस माझ्याकडे असेल किंवा इतरांकडे असेल ती केली जाते। सुद्धा देखील किंवा मंडळाचे सर्व सदस्य आहेत यांच्या आपण पाहिलं असेल की एक चांगला उत्सव मगाशी सांगितलं साजरा होत असतो। त्यांना सर्व मंडळाला शुभेच्छा देतो आणि चांगल्या प्रकारे हा उत्सव साजरा करतो अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो। आणि गणराया चरणी सर्व विभागातील नागरिकांना एक चांगलं उदंड आयुष्य आणि चांगले निरोगी आयुष्य